सर्वप्रथम दादासाहेबांच्या आणि कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या पवित्र स्मृतीला मी अभिवादन करतो आणि मी सुरुवात करतो. मला कल्पना आहे की या वसंत व्याख्यानमालेचं जे व्यासपीठ आहे ते अनेक दिग्गज वक्त्यांनी आपल्या वक्तृत्वाने भूषवलेलं आहे, श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. त्या तुलनेमध्ये मी फारच नवखा आहे असं म्हटलं तर ते काही चूक होणार नाही. त्यामुळे आत्ता परिस्थिती अशी आहे की समोर परिपक्व असे श्रोते आणि एक नवखा वक्ता अशी ही एक कुठेतरी गाठ आहे. आणि आपण मला ह्या व्याख्यानमालेमध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वप्रथम आयोजकांचे आभार मानतो. लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरूच आहे. अजून 1-2 टप्पे निवडणुकीच्या मतदानाचे बाकी आहेत आणि आपल्याला कल्पना आहे की अजून हे 2 टप्पे पूर्ण होणार आणि मग 16 तारखेला आपल्याला निकालाची वाट पाहावी लागणार आहे. सर्वच राजकीय पक्षांचे जे कोणी नेते आत्ता प्रचार करतायत त्यांच्याकडचे मुद्दे संपलेले आहेत. काही वेळा ते गुद्द्यावर आलेले आहेत आणि आता अगदी एक परस्परांच्या कमरेखाली वार करण्याचे सुद्धा प्रयत्न होताना आपल्याला दिसत आहेत. एकेकाळी देशामध्ये एकाच दिवशी मतदान होत होतं याचा आता जवळपास आपल्याला विसरच पडलेला आहे. हे काही जरी असलं तरी या निवडणुकीमध्ये 2 मुद्दे हे महत्त्वाचे आहेत. एक म्हणजे भ्रष्टाचार, काँग्रेस राजवटीत झालेला वेगवेगळा 2G असेल, स्पेक्ट्रम असेल, कोळसा खाणींचं वाटप असेल किंवा अनेक बाबतीमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि त्याविरुद्ध कुठेतरी धर्मांधता अशी ही निवडणूक आहे. म्हणजे एक तर भ्रष्टाचाराचा मध्ये गुंतलेली काँग्रेस आहे मतदारांसमोर किंवा मग भाजपनी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व कुठेतरी या निवडणुकीमध्ये पुढे आणलेलं आहे. नरेंद्र मोदी आज आत्ता विकासाची भाषा या निवडणुकीत बोलतायत पण आपल्याला 2002च्या दंगलींचा, गुजरातमधल्या दंगलींचा पूर्णपणे दुर्लक्ष करून किंवा त्याचा विसर पडून या निवडणुकीकडे बघता येणार नाही, हेही तितकंच सत्य आहे. भाजपचं एकूणच धोरण असं राहिलेलं आहे की प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि अखेरीस स्वतः. पण नरेंद्र मोदी या एका व्यक्तीच्या भोवती सगळी निवडणूक केंद्रित करून प्रथमच भाजपने सुद्धा एक व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा हा प्रयोग केलेला आहे. त्यामुळे हेही या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे. पण सर्वप्रथम हे स्पष्ट करायला हवं की भारतीय लोकशाही समोर काहीही आव्हानं असली तरी भारतीय लोकशाहीचं भवितव्य उज्ज्वल आहे. आणि ज्यांना ज्यांना असं वाटतं की भारतीय लोकशाहीचं भवितव्य उज्ज्वल असायला हवं त्यांनी लोकशाही मूल्य मानणारे पक्ष आणि नेतृत्व यांची पाठराखण करायला हवी असं मला वाटतं. आता भारतीय लोकशाही समोरच्या आव्हानांचा विचार करताना मुळामध्ये लोकशाहीचे जे आधारस्तंभ आपण मानलेले आहेत तर त्यांची जरा काय स्थिती आहे, त्यांच्या बाबतीत आत्ता सध्या काय आपल्या समोर चित्र आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. लोकशाहीचे जे प्रमुख आधारस्तंभ आहेत त्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी आहेत, न्यायव्यवस्था आहे, नोकरशाही आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये प्रसिद्धी माध्यमांचं जे महत्त्व वाढलेलं आहे त्यामुळे प्रसिद्धी माध्यम यांना सुद्धा आपण लोकशाहीचा एक आधारस्तंभ मानलेला आहे. आता त्यांच्या जरा सद्यस्थिती संबंधात आपण चर्चा करूया. लोकप्रतिनिधींबाबत बोलायचं तर एका ग्रीक वचनाची आठवण होते. ग्रीक वचन असं आहे की राजकारण हा बदमाशांचा शेवटचा आसरा असतो, असं ते ग्रीक वचन आहे. आता याची आपल्याला बरेचदा अगदी पदोपदी याची आपल्याला जाणीव होईल अशा पद्धतीचं लोकप्रतिनिधींचं वर्तन आपल्याला अनुभवायला मिळतं. भारतीय लोकशाहीचं जे मुख्य म्हणजे जी प्रक्रिया आहे ती निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये असलेला जो गोंगाट होता, कर्कशपणा होता, त्याच्यामधला भ्रष्टाचारही होता, तो कमी करण्यासाठी TN शेषन यांनी एक 20-22 वर्षांपूर्वी निवडणूक आयुक्त पदाच्या आपले अधिकार वापरून काही बदल केले.
आणि त्यांची अपेक्षा अशी होती की ही निवडणूक आहे ही गोंगाटाशिवाय लोकांना कुठलाही त्रास न होता आणि अत्यंत कमी पैशात व्हावी. परंतु गेल्या काही वर्षामध्ये राजकारण्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी या सगळ्या नियमांमधून अशा काही पळवाटा शोधलेल्या आहेत आणि त्यामुळे आज आता अशी स्थिती झालेली आहे की ही निवडणूक त्यावेळी होती त्याच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटीनं खर्चिक झालेली आहे. आणि याचीच कबुली भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी मुंबईत दिली होती आणि त्यांनी असं म्हटलं होतं की माझ्या मागच्या निवडणुकीमध्ये मी 8 कोटी रुपये खर्च केले. काय झालं की अगोदर भिंती रंगवल्या जात होत्या, करणे लावून रिक्षा फिरवल्या जात होत्या, सभा ठिकठिकाणी घेतल्या जात होत्या, कुठली बंधनं नव्हती. पण ही बंधनं आल्याबरोबर असं झालं की कार्यकर्त्यांचं महत्त्व वाढलं. आता कार्यकर्ते काय म्हणतात, नेत्याला ते सांगतात बाबा रे निवडणूक आहे, तुझं भवितव्य आमच्या हातात आहे, त्यामुळे ते आधी मटण बघ आणि मग बटनाचं आम्ही सांगतो, अशी आता परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांचं महत्त्व वाढल्यामुळे कार्यकर्त्यांसाठी सामिष भोजन, मद्य, पैसे यांची व्यवस्था करावी लागते. त्या व्यतिरिक्त हा जो काही प्रचार सुरू असतो त्याचा खर्च कुठेही आयोगाच्या डोळ्यात येऊ नये यासाठी वेगवेगळे जे यंत्रणा लक्ष ठेवणारे आहेत त्यांना सुद्धा खुश करावं लागतं. प्रचार सभा असतील, प्रचार फेऱ्या असतील, याच्यासाठी जी माणसं पूर्वी उत्स्फूर्तपणे येत होती एकेकाळी, आता माणसं आणली जातात आणि ती आणणाऱ्या प्रत्येक माणसाला पैसे, त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था हे सगळं करावं लागतं. हे सगळं उघड गुपित आहे. यामुळे झालंय असं की सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या दुष्टचक्रामध्ये कुठेतरी या देशातले लोकप्रतिनिधी कुठेतरी सापडलेले आहेत. बरं, हे नुसतं केवळ काही गोरगरीब झोपडपट्टीवासी यांच्या पुरता नाही. म्हणजे आता मी डोंबिवलीला राहतो, मुंबईमध्ये पण मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या मध्यंतरी, तर मध्यमवर्गीय मतदारांनी सुद्धा आता या सगळ्या परिस्थितीमध्ये सौदेबाजी सुरू केलेली आहे. आणि बरेच वेळा असं होतं की निवडणुकीला एखादा जो उमेदवार उभा राहतो त्याला मध्यमवर्गीय सोसायट्यांकडून सांगितलं जातं की बाबा रे आमच्या सोसायटीमध्ये एवढी मतं आहेत, ती जर तुला हवी असतील तर तू आमच्या इथे पाण्याचा पंप बसवून दे, आमच्या इथे ते लिकेजचं काम करायचं आहे ते करून दे, सोसायटीच्या बिल्डिंगला रंग लावून दे, लाद्या बसवून दे, अशी अनेक कामं ही करून घेतली जातात. त्यामुळे मध्यमवर्गीय सुद्धा आता त्याच्यापासून दूर नाही. काही मातब्बर उमेदवार तर इतके तयार झालेले आहेत या सगळ्या नवीन प्रक्रियेमध्ये की विरोधी पक्षाकडून सुद्धा आपल्या समोर कमकुवत उमेदवार कसा येईल याची तयारी ते करतात. आत्ता या निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की साधारण 250 ते 300 कोटी रुपये जप्त केले गेले. वेगवेगळ्या ठिकाणी मोटारीतून जात होते, इकडून जात होते, तिकडे पकडले. आता ही रक्कम ही निवडणूक काळामध्ये जी पैशाची उलाढाल होते त्याच्या केवळ 2 ते 5% आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल की केवढ्या मोठ्या प्रमाणावरती ह्या निवडणूक काळामध्ये काळ्या पैशाचा वापर केला जातो. बरं, एवढं सगळं केल्यानंतर आपले जे लोकप्रतिनिधी निवडून येतात ते संसदेमध्ये काय काम करतात आणि त्याची काय आकडेवारी आहे ती थोडीशी मी जरा वाचून दाखवतो आपल्याला. ती अत्यंत धक्कादायक आकडेवारी आहे. हे 13व्या लोकसभेतलं आहे. 13व्या लोकसभेमध्ये 2004 साली लोकसभेचं कामकाज फक्त 58 दिवस झालं. 2005 मध्ये ते 85 दिवस झालं. 2006 मध्ये ते 77 दिवस झालं. 2007 मध्ये ते 66 दिवस झालं. 2008 मध्ये ते 31 दिवस झालं. तर 2009 मध्ये ते 10 दिवस झालं. 2009 ते 2014 या काळात कामकाजाचं प्रमाण कमी होतं आणि 5 वर्षामध्ये 327 दिवस कामकाज झालं. म्हणजे सरासरी फक्त 5 तास 31 मिनिटं काम केलं. त्यापैकी 423 तास हे गदारोळ गोंधळात वाया गेले, घोषणाबाजी याच्यात वाया गेले. संसदेचं कामकाज चालवण्यासाठी मिनिटाला 26,000 रुपये खर्च येतो. म्हणजे 5 वर्षामध्ये 271 कोटींचा खर्च झाला
तर त्यापैकी 65 कोटी रुपयांहून अधिक रक्कम केवळ गोंधळामुळे वाया गेली. पहिल्या लोकसभेमध्ये म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान होते त्यावेळेला दरवर्षी साधारण 124 विधेयकं मंजूर होत होती. सध्या हे प्रमाण 51 विधेयकांवर आलं आहे. 15 ते 20 तर खासदार असे होते की त्यांनी फक्त शपथविधीसाठी तोंड उघडलं, त्यानंतर ते एकदाही लोकसभेत बोलले नाही. बरं, सदस्यांची उपस्थिती आणि कामकाजातला सहभाग याचा विचार केला तर मार्क्सवादी सदस्य हे 79% उपस्थित होते आणि त्यांचा कामकाजातला सहभाग 47% होता. भाजपचे सदस्य 67% उपस्थित होते आणि त्यांचा कामकाजातला सहभाग 30% होता. काँग्रेसचे सदस्य 73% उपस्थित होते, त्यांचा कामकाजातला सहभाग 22% होता. आणि हे असताना सुद्धा प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतल्याबद्दल यापूर्वी 10 खासदारांचं पद गमावल्याचं आपल्याला माहिती आहे. व्हीपचं उल्लंघन केलेल्या 14 खासदारांचं पद गेलं. खासदार निधीचा गैरवापर केल्याबद्दल 10 खासदार निलंबित झाले आणि फौजदारी गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असलेल्या खासदारांचं प्रमाण हे लोकसभेतलं साधारण 23% आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की एवढे सव्यापसव्य केल्यानंतर जेव्हा हे आपले लोकप्रतिनिधी निवडून येतात त्याच्या वेळेला ते प्रत्यक्षामध्ये सभागृहात जाऊन त्यांचं कामकाजातलं प्रमाण काय असतं. त्यामुळे हे लोकप्रतिनिधींच्या बाबतीतलं हे थोडंसं चित्र आहे. आता आपण थोडं न्यायव्यवस्थेबद्दल बोलू. गेल्या काही दिवसामध्ये संसद आणि न्यायव्यवस्था यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष सुरू झालेला आहे. लोकप्रतिनिधींचं किंवा संसदेचं म्हणणं असं आहे की प्रशासकीय निर्णय जे आहेत ते अनेकदा न्यायालयाच्या माध्यमातून सांगितले जातात. त्यामुळे ह्याबाबतचं थोडंसं विचार करताना आपण आपल्या न्यायव्यवस्थेसंदर्भातली माहिती घेऊ. आपली न्यायव्यवस्था ब्रिटिशपूर्व, ब्रिटिशकालीन आणि स्वातंत्र्यानंतरची स्वातंत्र्योत्तर अशी आहे. ब्रिटिशपूर्व काळामध्ये राजे रजवाडे जो न्याय करत होते तोच न्याय होता. ब्रिटिश काळामधली जी न्यायव्यवस्था होती ती त्यांना त्यांचं राज्य इथं टिकून राहावं यासाठी जे करणं गरजेचं होतं तशा पद्धतीची होती. आणि स्वातंत्र्योत्तर जी न्यायव्यवस्था आहे तिने भारतीयांना काही न्यायिक अधिकार दिलेले आहेत. ते कुठले आहेत तर सामाजिक न्याय, आर्थिक न्याय, राजकीय न्याय, समान संधी, समान दर्जा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक स्वातंत्र्य हे सगळं याचं जतन करणं किंवा हे पाहणं याचं न्यायव्यवस्थेचं काम आहे. म्हणजे विधिमंडळाने किंवा संसदेने कायदे करावेत आणि तालुक्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंतची जी न्यायालय आहे त्यांनी ह्या कायद्याचा अर्थ लावावा असं अपेक्षित आहे. पण झालंय असं की परिस्थिती आता बदललेली आहे. कारण असं आहे की ह्या सगळ्या राज्यघटनेमध्ये असं गृहीत धरलेलं आहे की प्रत्येक घटकाला मर्यादित स्वातंत्र्य देताना त्याला दुसऱ्यावरती अवलंबून ठेवलेला आहे. त्यामुळे एखादा घटक लोकशाहीतला एखादा स्तंभ हा जर समजा कमजोर पडला तर दुसऱ्या घटकांनी त्याच्या अधिकारांचा वापर करावं असं अभिप्रेत आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे झालंय असं की जेव्हा लोकप्रतिनिधी सार्वजनिक हितापेक्षा वैयक्तिक हिताकडे लक्ष द्यायला लागल्याने न्यायालयात आपला अधिकार वापरायला लागले. 1876 साली अमेरिकेमध्ये जनहित याचिकेचा वापर सुरू झाला आणि आपल्याकडे साधारण 60-70च्या दशकामध्ये याला सुरुवात झाली. आणि ह्याचे खूप चांगलेही परिणाम झालेले आहेत जनहित याचिकेचे. म्हणजे आता विशाखा जे प्रकरण आहे त्याच्यामुळे कार्यालयीन ठिकाणी जिथं महिलांवरती अत्याचार होतात, ती अन्याय होतो, तर त्याच्या बाबतीतला एक मोठा निर्णय कोर्टाकडून आला. तो जनहित याचिकेच्या माध्यमातून आला. दिनेश त्रिवेदी यांनी जी याचिका केली होती त्याच्यामुळे आज माहितीचा अधिकार आज लोकांना प्राप्त झालेला आहे. पण झालंय असं की कायदे करतानाच बरेचदा चर्चा होत नाही. म्हणजे आपल्या इथे विधिमंडळात तर बरेच वेळा असं होतं की गोंधळामध्ये अनेक विधेयकं मंजूर केली जातात, त्याच्यावर चर्चा होत नाही आणि त्याच्यामुळे चर्चा होत नाही. बरेच वेळा चर्चा झाली तर इतके तुरळक सदस्य उपस्थित असतात आणि ते सहभागी होतात, त्यामुळे पुरेशी चर्चा न होता ही विधेयकं मंजूर होतात. कायद्याबाबत ज्ञान असणाऱ्या सदस्यांचं प्रमाण सुद्धा दिवसेंदिवस घटत आहे आणि त्यामुळे कायदे होतानाच ते त्रुटीपूर्ण होतात आणि त्यामुळे मग त्याचा अर्थ लावताना न्यायव्यवस्था ही संसदेवर कुठेतरी प्रभावी ठरल्याचं आपल्याला दिसतं.
दुसरा एक झालाय असा प्रकार की निवडणुकीच्या या राजकारणामध्ये सध्या आपण कुणाला दुखवायचं नाही, कुणाच्या विरोधात काही बोलायचं नाही, कुठलाही कायदा करताना आपण कुणाला दुखवणार तर नाही ना, त्याच्यामुळे आपल्या म्हणजे आपण निवडून येण्यावर काही विपरीत परिणाम होणार नाही ना, याची भीती एक कुठेतरी राजकीय नेत्यांच्या मनात आहे. नंतर मूलभूत जे प्रश्न आहेत त्याच्याबद्दल कुठली ठोस भूमिका घ्यायची नाही, अशी दोलायमान भूमिका घेत राहायचं, बोटचेपी भूमिका घ्यायची. आणि त्यामुळे असं झालंय की न्यायव्यवस्था हिचा अंकुश कुठेतरी वाढलेला आहे. आणि मग त्याच्यातूनच मी मगाशी सुरुवातीला म्हटलं तसं हा आरोप व्हायला लागलेला आहे की प्रशासकीय निर्णय सुद्धा आता न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून होता. मग ह्याला ज्युडिशियल ॲक्टिव्हिझम पासून ज्युडिशियल टेररिझमपर्यंत टीका केली जाते. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ज्याला आपण जनहित याचिका म्हणतो, तर त्याचं आता कुठेतरी प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन झालेले आहेत, पॉलिटिकल इंटरेस्ट लिटिगेशन झालेले आहेत किंवा पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन झालेले आहेत. अशा पद्धतीचे आरोपही आपल्याला लोकप्रतिनिधींकडून न्यायव्यवस्थेवर आणि त्या संदर्भात याचिकाकर्त्यांवर होताना दिसतात. आता सगळ्याच याचिकाकर्त्यांचा हेतू शुद्ध आहे का, तर ते नाही. म्हणजे सगळंच काही न्यायव्यवस्थेत योग्य असंही नाही. आपल्याला माहिती आहे की बरेच वेळा काही याचिका ह्या म्हणजे कुहेतूनी किंवा काहीतरी एक वेगळा हेतू ठेवून पण केल्या जातात, हे निश्चितच मान्य करायला लागेल. दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण झालेला आहे सध्या न्यायव्यवस्था आणि लोकप्रतिनिधींच्या संबंधात की माहितीच्या अधिकारात माहिती मागवायची, ती सरकारकडून मिळवायची, त्याच्याच आधारावर याचिका करायची. आता त्या याचिकेतले मुद्दे खोडून काढणं हे सरकारला शक्यच होत नाही. म्हणजे ती पूर्णपणे माहिती मान्यच करावी लागते. आणि त्यामुळे सुद्धा कुठेतरी लोकप्रतिनिधी किंवा सत्ताधारी हे कुठेतरी संकटात सापडलेले किंवा त्यामुळे सुद्धा हा संघर्ष तीव्र झालेला आपल्याला दिसतो. कायदेतज्ञ शांतीभूषण यांनी तर असे आरोप केलेले आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या 16 सरन्यायाधीशांपैकी 8 सरन्यायाधीश भ्रष्ट होते. आता या आरोपांबाबत कुठलंही स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टाने तसं केलेलं नाही. त्यामुळे एक विनाकारण सर्वोच्च अशा न्यायासनाबद्दल सुद्धा एक संशयाचं वातावरण कायम आहे, हे सुद्धा नाकारता येत नाही. आज आपल्या देशामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचा दर्जा खूपच चांगला आहे, पण लोअर ज्युडिशरीबद्दल आपण त्याच विश्वासानं बोलू शकतो का, तर तशी परिस्थिती नाही, हे सुद्धा प्रांजळपणानं आपण कबूल करायला हवं. त्यामुळे कुठेतरी ह्या सगळ्या म्हणजे ह्या ज्या सगळ्या वास्तवता आहेत याचा मी इथं नमूद करतो आहे आणि मग त्याच्यानंतर मी पुढं लोकशाही समोरच्या आव्हानांकडे येणार आहे. तिसरा आधारस्तंभ आहे तो म्हणजे नोकरशाही. सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करणं हे नोकरशाहीचं खरं काम आहे. एकेकाळी पिंपुटकर नावाचे एक अधिकारी प्रशासनामध्ये होते. त्यांच्या सचोटीबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल आणि कडक शिस्तीबद्दलचे काही किस्से सुप्रसिद्ध आहेत. ते सुप्रसिद्ध असे आहेत की म्हणजे ज्या वेळेला पिंपुटकर होते त्यावेळेला गुजरात आणि महाराष्ट्र एक राज्य होतं आणि त्यावेळेला कुठल्याही जेवणावळीमध्ये भात वाढायला बंदी होती, कारण तांदळाची टंचाई होती आणि त्यामुळे भात वाढायचा नाही अशा पद्धतीचे आदेश, निर्बंध घालणारे आदेश काढले होते. तर गुजरातमध्ये एका विवाहाचं निमंत्रण त्यांना आलं होतं. ते तिथे गेलं तर त्यांनी असं बघितलं की जेवणावळीमध्ये भात वाढत आहेत. आता हे स्वतः कलेक्टर असल्यामुळे आणि IAS अधिकारी असल्यामुळे त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्या समोर जेव्हा बंदी आदेश मोडला जातो तेव्हा कारवाई करणं आपलं काम आहे आणि त्यांनी त्यामुळे त्या यजमानाला सरकारी आदेशाचा भंग केल्याबद्दल अटक करायला लावली. एकदा त्यांची बायको ड्रायव्हिंग लायसन्स नसताना गाडी घेऊन निघाली आणि ते तिला सांगत होते की तू जाऊ नकोस, तू नियमाचा भंग करतेस, मला तुझ्यावर कारवाई करून घ्यायला भाग पडेल. पण तिने ऐकलं नाही, ती बाहेर पडली. त्यांनी स्वतः वाहतूक पोलिसांना फोन केला आणि सांगितलं की माझी बायको अशी अशी गेलेली, हा नंबर आहे गाडीचा, तुम्ही तिच्यावर कारवाई करा. तर अशा पद्धतीचे नोकरशहा एकेकाळी आपल्या प्रशासनामध्ये होते. पण आज आपल्याकडे कशा पद्धतीचे नोकरशहा आहेत? एक तर होयबा नोकरशहा आहेत. म्हणजे राजकीय नेत्यांनी, प्रभावशाली नेत्यांनी सांगितलं की हे करायचं तर हो, कुठल्याही पद्धतीची त्याला विरोध करणं, नियम काय आहे, हे बेकायदा आहे असं सांगणं नाही. हा एक दुसरे अशा पद्धतीचे नोकरशहा आहेत की खुलेआम भ्रष्टाचाराला साथ द्यायची. म्हणजे कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये आपल्याला
मलिदा मिळू शकतो याचं मार्गदर्शन करणारे ही नोकरशाह आहे. आणि तिसरे एक नोकरशाह असे आहेत की ते प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होणारे आहेत. म्हणजे त्यांना प्रसिद्धी मिळवण्याची हाव, त्यामुळे ते बरेच वेळा त्यांच्या कार्यकक्ष ओलांडून, अनेक वेळा त्यांचे नियम सेवा शर्तीचे भंग करून सुद्धा अनेक वेळा आरोप करत आलेले आहेत. अनेक वेळा त्यांना सरकारी नोकरीत असल्याचा जो काही लाभ मिळाल्यामुळे जी माहिती मिळालेली आहे ती उघड करत आहेत. तर ते अशा पद्धतीचे 3 पद्धतीचे नोकरशाह. आता राजकारणी आणि नोकरशाह यांच्या संगनमताचा सगळ्यात अगदी म्हणजे मासलेवाईक उदाहरण किंवा नमुना म्हणजे आपलं आदर्श टॉवर घोटाळा. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळेल की ज्याच्याकडे ती फाईल गेली, मग तो लोकप्रतिनिधी असो की नोकरशाह असो, त्यानं त्या फाईलवर सही करताना आपल्या मुलासाठी, आपल्या कोणातरी नातलगासाठी, मुलीसाठी फ्लॅट घेतलेले आहे. तर हा एक कुठंतरी संगनमताचा अगदी उत्तम उदाहरण आहे. बरं, लोकप्रतिनिधींना दर 5 वर्षानंतर निवडणुकीच्या सत्वपरीक्षेला जावं लागतं. नोकरशहांच्या बाबतीत अशा पद्धतीची काही परीक्षा, सत्वपरीक्षा वगैरे काही नाही. त्यांच्यावर कारवाई करायची तरी सुद्धा केंद्राची मंजुरी लागते. आज काहीतरी मला वाटतं एक सुप्रीम कोर्टामध्ये मात्र एक काहीतरी निकाल झालेला आहे आणि तो त्याची अजून म्हणजे डिटेल्स काही मलाही कळलेली नाहीत, पण तो थोडासा वेगळा निकाल आहे. पण नाहीतर असं आहे की त्यांच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया इतकी म्हणजे मोठी आहे की ती बरेच वेळा आपल्याला असं दिसलं की नोकरशहांवर कारवाई करणं फार कठीण गोष्ट आहे. बरं, प्रमोशन म्हणजे इतर ठिकाणी एक कोण किती काम करतं वगैरे ह्याच्यावर नाही, एका विशिष्ट कालावधीनंतर सचिवाचा प्रधान सचिव होणार, प्रधान सचिवाचा अतिरिक्त मुख्य सचिव होणार, अतिरिक्त मुख्य सचिवांपैकी एक कोणीतरी मुख्य सचिव होणार. त्यामुळे त्यांच्या बाबतीमध्ये तोही प्रश्न नाही. ह्या नोकरशहांचा सगळ्यात त्यांचं जर पावलं असेल तर ही आघाडीची सरकार आल्यापासून, कारण आघाडीच्या सरकारांमध्ये कमालीचा विसंवाद असतो, विसंगती असतात, वाद असतात, त्यामुळे अनेक वेळा कुठलेही निर्णय होत नाहीत. आणि अशा वेळी वेगवेगळ्या पद्धतीने बागुलबुवा दाखवून, भीती दाखवून किंवा एक निर्णय होणार नाहीत अशा पद्धतीने सल्ले देऊन ह्या नोकरशाहीनी, त्यामुळे आज जे आपल्याला अनेक वेळा शब्द ऐकायला मिळतो की धोरण लकवा, धोरण लकवा. तर हा जो धोरण लकवा आहे तर त्याचं एक कुठेतरी एक मोठी जबाबदारी किंवा त्याचं एक मूळ हे कुठेतरी मला असं वाटतं की ह्या नोकरशाहीच्या नकारात्मक अशा विचारसरणीत आहे आणि त्याला कारणीभूत ही सध्याची आघाडी सरकार आहे. बरं, नोकरशहांमध्ये सुद्धा भाषिक आणि प्रांतिक लॉबीज आहेत. म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की सध्या दिल्लीमध्ये चर्चा आपल्या कानावर आलेली आहे की दिल्लीमध्ये केरळी नोकरशहांची एक मोठी लॉबी मधल्या काळात प्रभावी होती आणि त्यांनी सगळी महत्त्वाची पदं त्यांच्याकडे होती. महाराष्ट्र बाबतीत असं म्हणतात किंवा चर्चा आहे उघडपणे की अनेक महत्त्वाच्या पोस्टवरती आत्ता सध्या उत्तर भारतीय अधिकाऱ्यांनी कब्जा केलेला आहे. त्या व्यतिरिक्त जे इतर खालचे अधिकारी आहेत त्याच्यात सुद्धा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांचे दबाव गट असतात. आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण राज्यामध्ये किंवा लोकशाही व्यवस्थेमध्ये हा जो भाषिक प्रांतिक वाद येतो, बरेच वेळा निर्णयांमध्ये तो डोकावतो. त्याच्यामुळे अनेक वेळा आपल्याला असं दिसतं की आमदारांमध्ये नाराजी निर्माण होते, ती शमवण्यासाठी शेवटी सरकारला प्रयत्न करायला हस्तक्षेप. तर ह्याच्या मागे सुद्धा बरेच वेळा ही नोकरशाही जी असते की जी अनेक वेळा आदेश काढताना निर्णय जरी झालेला असला तरी त्याच्यामध्ये कुठं कसं झुकतं माप देता येईल एका विशिष्ट प्रदेशाला, भाषेला, याच्यासाठी सुद्धा बरेच वेळा काम करताना आपल्याला दिसते. आणि त्याचं सुद्धा पुन्हा मूळ हेच आहे की आघाडीचं सरकार आणि आघाडीच्या सरकारमध्ये असलेले वेगवेगळे विसंवाद आहेत, त्याचाच गैरफायदा नोकरशाही घेताना आपल्याला आज दिसते. त्यामुळे आपण ह्याही स्तंभाबद्दल बोला. आता प्रसिद्धी माध्यमं किंवा वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमं यांच्याबद्दल बोलूया. एक झालंय असं की खुली अर्थव्यवस्था आपण स्वीकारली आणि खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर देशामध्ये आमूलाग्र बदल झाला. म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येक माणसानी 1991 पूर्वीचे आपण आणि आपले कुटुंबीय, आपले नातलग आणि आत्ताचे आपण आणि आपले नातलग ह्यांचा नुसता विचार जरी केला तरी आपल्याला असं दिसेल की अनेक बाबतीमध्ये आपण खूप वेगळ्या जीवनशैलीकडे आत्ता गेलेलो आहोत.
आणि हे जे सगळे बदल झाले, म्हणजे एकेकाळी आपल्याला माहिती आहे की फार थोड्या लोकांच्या घरात टेलिफोन असायचे. म्हणजे टेलिफोन घरात असणं म्हणजे कुणीतरी एक मोठी व्यक्ती आहे. आपल्याला माहिती आहे की खासदाराकडून गॅस मिळवायला लागत होता, टेलिफोन मिळवण्यासाठी खासदाराकडे जावं लागत होतं. आज आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये मोबाईल आलेले आहेत आणि आपण कुठेही संपर्क साधतो. त्यामुळे ही सगळी तंत्रज्ञानाची आणि आर्थिक अशी एक क्रांती झालेली आहे. आणि त्या क्रांतीपासून इथली वृत्तपत्र, प्रसिद्धी माध्यमं दूर राहतील अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. त्यामुळे तीच सगळी क्रांती ही प्रसिद्धी माध्यमांच्या बाबतीत झालेली आहे. म्हणजे काय झालं आहे तर एकेकाळी आपल्याला असं आठवत असेल की छोटी छोटी वृत्तपत्र निघत होती आणि त्याचे संपादक त्याच्या थोड्याफार जाहिराती, थोड्या सरकारी जाहिराती, थोड्या खाजगी जाहिराती अशा घेऊन आणि त्याचा खप, त्या आधारावरती त्यांचं आर्थिक गणित होतं. आता वृत्तपत्र आणि वाहिन्या हा एक मोठा उद्योग झालेला आहे आणि ह्याच्यामधली गुंतवणूक आता फार थोडी राहिलेली नाही आहे, ती खूप मोठी झालेली आहे. स्पर्धा तीव्र झालेली आहे. म्हणजे आज एखादं चॅनल समजा एखादं उभं करायचं तर आज किमान 500-600 कोटी रुपयांची गुंतवणूक करायला लागते आणि एका विशिष्ट कालावधीमध्ये ती गुंतवणूक आपल्याला पुन्हा मिळवून ते त्याच्यामध्ये जर नफा कमवायला सुरुवात झाली तर ते गणित किंवा ते चॅनल यशस्वी झालं असं आपण म्हणू शकतो. आणि मग त्यामुळे काय झालं की समजा वृत्तपत्रांसाठी वाचक संख्या हा निकष तयार झाला, तर वाहिन्यांसाठी TRP हा परवलीचा शब्द झालेला आहे. आता या देशातली प्रसिद्धी माध्यमं ही काहीच करत नाही आहेत असं नाही आहे. म्हणजे आता आरुषीचं प्रकरण असेल, जेसिका लालचं प्रकरण असेल, या प्रकरणांचं सातत्याने माध्यमांनी पाठपुरावा केला आणि त्यामुळे त्या प्रकरणांमध्ये एक कुठंतरी दबावगट तयार झाला आणि त्याच्यामुळे त्यांना न्याय मिळाला. 2G स्पेक्ट्रम असेल, कोळसा घोटाळा असेल, अगदी गुजरातमधले दंगे असतील, या सगळ्याचं वृत्तपत्र आणि वाहिन्यांनी सातत्याने ते विषय उचलून धरले आणि त्याचा एक परिणाम झाला. त्यामुळे आता काही वेळेला राजकीय नेत्यांकडून मीडिया ट्रायलचे आरोपही होतात. इतकंच नाही तर कोर्टालाही असं कधी कधी वाटतं की अशी जी काही संवेदनशील प्रकरणं असतील, म्हणजे आरुषीसारखं असेल किंवा आता हे शक्ती मिलचं एक मुंबईतलं जे प्रकरण आहे, तर अशी प्रकरणं कुठेतरी आपण इन कॅमेरा सुनावणी त्यांची घेतली पाहिजे. म्हणजे जेणेकरून कोर्टाला सुद्धा असं वाटतं की आपल्यावरती अमुक एक निकाल द्यावा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे कोर्टाचं की आरोपी आणि दोषी व्यक्ती ह्याच्यामधला फरक आहे. पण बरेच वेळा असं होतं की मीडियाचं प्रेशर असं असतं की आरोपी व्यक्ती हीच जणू काही दोषी आहे असं समजून निकाल देण्याची अपेक्षा मीडियाकडून व्यक्त केली जाते किंवा तसं प्रेशर एक निर्माण झालं जातं आणि मग ते लोकांमध्ये सुद्धा वाढतं आणि त्याच्यामुळे न्यायालयावर पण कुठेतरी दबाव येतो. त्यामुळे ह्या सुनावण्या इन कॅमेरा कराव्या. त्यामुळे मीडियाची ही एक ताकद आहे, मीडियाचं हे एक वर्चस्व आहे, हे मान्य करता येईल. पण त्याचबरोबर व्यावसायिक हितसंबंध मीडियामध्ये आहेत की नाही निर्माण झालेले, तर ते निर्माण झालेले आहेत. आणि त्यामुळे म्हणजे मीडिया असा पूर्णपणे निर्भेळ निष्पक्ष असा राहिलेला आहे का, तर असंही म्हणता येणार नाही. म्हणजे आता आपण बघतो आहोत की मोदींनी तर एक नवीन तंत्रच या निवडणुकीच्या निमित्ताने विकसित केलेलं आहे. ते एक तंत्र असं आहे की अनेक चॅनल्सवरती, म्हणजे आत्ता मगाशी मी येत होतो तेव्हा एक व्हॉट्सअपवरती एक फोटो आलेला आहे. तो असा आहे की एका TV शोरूममधले सगळे लावलेले TV आहेत आणि त्याच्यावर एकाच वेळी मोदींचं भाषण दाखवत आहे. तर आता ही एक चर्चा आहे की मोदींनी एक मार्केटिंग तंत्राचा वापर या निवडणुकीमध्ये केला की एक व्यक्ती ही ब्रँड निर्माण करायची. त्याच्यासाठी त्यांनी विदेशी कंपनीची मदत घेतलेली आहे. एक मोठी टीम त्यांच्यासाठी सोशल मीडिया हँडल करते, सोशल मीडियावरती मोदींची चर्चा होत राहील याच्यासाठी प्रयत्न करते. त्यांच्या संदर्भातले SMS सतत सर्क्युलेट होतील, मेसेज येतील. त्यामुळे हे एक तंत्र नवीन विकसित होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही हजारो कोटी रुपये खर्च केल्याची पण चर्चा आहे. मला तर असं वाटतं की आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये समजा काही प्रभावशाली उमेदवारांनी या तंत्राचा थोडा कमी प्रमाणात, म्हणजे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रापुरता आणि त्यांच्या त्यांच्या आर्थिक ताकदीनुसार जरी वापर केला तरी हे एक नवीनच म्हणजे तंत्र निवडणुकीमध्ये येईल. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे की आत्ता जे देशामध्ये मोदी 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 असं वातावरण आहे, हा त्या म्हणजे
काय म्हणूया मार्केटिंग तंत्राचं यश आहे की खरोखरच अशा पद्धतीची एक लाट आहे मोदींबाबतची. याच्याबाबत अनेकदा भाजपचे नेते सुद्धा खाजगीमध्ये संभ्रम व्यक्त करतात की ते म्हणतात की नाही आता त्याचं नेमकं काय आहे ते आम्हाला 16 तारखेलाच कळू शकेल. पण वातावरण निर्माण केले की नाही तर काय. त्यामुळे हा एक नवीन म्हणजे प्रकार आहे आणि तो ह्या प्रसिद्धी माध्यमांमधल्या व्यावसायिकतेशी किंवा निगडीत असाच एक हा मुद्दा आहे. त्यामुळे ह्या पुढच्या निवडणुका ह्या वेगळ्या पद्धतीने बदलल्या जाणार आहेत आणि त्या बदलतील आणि त्याच्यामधला हा अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा पैशाचा मार्केटिंग तंत्राचा वापर वाढणार आहे. आता हे सगळं आपण वेगवेगळ्या स्तंभांबद्दल बोललो. आता आपण थोडंसं देशातल्या परिस्थितीबद्दल बोलू की ज्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय लोकशाही पुढे काही जी आव्हानं आहेत ती काय आहेत ते आपण आता त्याची थोडी चर्चा करू. मगाशी आपण म्हटलं की 1991 साली खुली अर्थव्यवस्था स्वीकारली. त्यापूर्वी आपल्याला माहिती की काँग्रेसनी बँकांचं राष्ट्रीयकरण असेल अनेक असे निर्णय घेतले की जेणेकरून त्या सगळ्या निर्णयांवरती समाजवादी विचारसरणीचा पगडा होता. 1980 साली जेव्हा भाजपची स्थापना झाली तेव्हा सुद्धा नारा असा होता गांधीवादी समाजवाद. म्हणजे हिंदुत्वाकडे भाजप नंतर वळला. आज त्या सगळ्यापासून आपण दूर आलेलो आहोत आणि आता खुली अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर काय झालंय तर आता दूध आणण्यासाठी आपल्याला सकाळी केंद्रावर जावं लागत नाही. रेशनच्या दुकानावरती धान्य नाही आणि आपण परत आलो धान्य नसल्यामुळे असा आता प्रकार आपल्याला पाहायला मिळत नाही. मी मगाशी म्हटलं तसं टेलिफोन अमुक एकांच्या घरात आहे आणि तिथं फोन येणार आहे STD कॉल लावून किंवा ट्रंक कॉल लावलेला आहे आणि आपण वाट बघतोय. हे दिवस आता संपलेले आहे. त्यामुळे अनेक बाबतीमध्ये जो काही आमूलाग्र बदल झालेला आहे त्याच्यामुळे झालं असं की पूर्वी दिसणारी आपल्याला कामगारांची आंदोलनं आता दिसत नाहीत किंवा टंचाई विरुद्ध महागाई विरुद्ध पोटतिडकीनं होणारी जी आंदोलनं आहेत ती गेली. आज बाजारात महागाई आहे की नाही तर महागाई आहे पण तेवढाच मालसुद्धा उपलब्ध आहे. ठिकठिकाणी आहे. तुम्ही गेलात तर कुठेही वस्तू उपलब्ध आहे. बोनसचे करार आता जवळपास कालबाह्य झालेले आहेत. डाव्या आणि उजव्या संघटनांचे कामगार संघटनांचे संघर्ष आता आपल्याला त्या पद्धतीने पाहायला मिळत नाही. गिरणी कामगारांची तर मुंबईतला गिरणी कामगार हा निवडणुकीमध्ये इतका महत्त्वाचा फॅक्टर असायचा. आता गिरणी कामगारांची चर्चा सुद्धा नाही मुंबईशी संदर्भात बोलताना मिळतं की एकेकाळी तो अत्यंत म्हणजे निर्णायक असा एक फॅक्टर असायचा त्या निवडणुकीमध्ये. तो आता आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आताची जी नवीन पिढी आहे म्हणजे ह्या ग्लोबलायझेशन नंतरची की जी ह्या निवडणुकीमध्ये मतदान करणारी आणि तिची संख्या मोठी आहे तर त्यांचं कसं आहे की त्यांना मोबाईल नेटवर्कपासून ट्रॅफिकपर्यंत सर्व सुरळीत हवं आहे. त्यांना कुठलीही गोष्ट थांबलेली आवडत नाही. भ्रष्टाचाराबद्दल सुद्धा त्यांची थोडीशी दुटप्पी भूमिका आहे. म्हणजे कसं की सोशल मीडियावर व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल ह्याच्यावर आपल्याला असं दिसतं की तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणावर याच्या विरोधात प्रतिक्रिया सतत नोंदवत असते. हे आता काँग्रेसचे घोटाळे असतील किंवा इतरही कुठल्याही पक्षाच्या नेत्यांचे घोटाळे असतील त्याच्याबद्दल पोटतिडकीने बोलते. पण वैयक्तिक जीवनामध्ये आपल्याला असं दिसतं की माझा मुलगा अमुक एका कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जायला हवा याच्यासाठी जेव्हा मी प्रयत्न करतो आणि जेव्हा तिथं समजा पैसे मागितले जातात डोनेशनसाठी तेव्हा म्हणतो काय करणार हो द्यायला पाहिजेत ना. मुलाचं करिअर फार महत्त्वाचं आहे हो. ते मागतात तर काय करणार देणार ना मी. किंवा समजा एखाद्या रेशन कार्डाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे नाव नोंदवायचं नाव ॲड करायचं गेला सुट्टी नाही तरुण पिढीकडे सुट्टी नाही वेळ नाही. गेला की तो म्हणतो की अरे बापरे एवढी मोठी लाईन आहे पण मग हे काम झटपट कसं होईल. मग समजा एखादा एजंट आला आणि म्हणाला की साहेब ते इतके पैसे दिलेत तर काम होईल. काय करणार हो द्यायला लागले. भ्रष्टाचार फार वाढलेला आहे. द्यायला लागले पैसे नाही तर माझं काम झालं नसतं. सुट्टी कोणाकडे आहे. एक दिवस फुकट गेला तरी खूप प्रॉब्लेम होतो. आणि हा जो शहरी वर्ग आहे त्याच्यामधला हा तरुण जो आहे तो अशा पद्धतीने ह्या सगळ्याकडे बघतो. तोच प्रकार हा कुठेतरी महागाईबद्दल आहे. म्हणजे जेव्हापासून आपल्या देशामध्ये पाण्याची बाटली अर्धा लिटर पाण्यासाठी आपण 15 रुपये सहजपणे द्यायला लागलो
तेव्हापासून मला असं वाटतं की महागाईबद्दल आपल्याला बोलण्याचा, विशेषतः या आपल्या शहरी लोकांना अधिकार आपला कमी झालेला आहे. आपण आज हॉटेलमध्ये गेल्यानंतर, चांगल्या ग्रेड हॉटेल, कुठल्याही ग्रेडचं हॉटेल असेल, तिथे गेल्यानंतर एक 80 रुपयामध्ये, 70-80 रुपयामध्ये डाल फ्राय आपल्याला मिळतं. आज 70-80 रुपये किलो डाळ आहे, ती महिनाभराची आपली डाळीचा खर्च आहे, पण आपण तो सहजपणे खर्च करतो, तिथं बिल देतो आणि म्हणतो काय हो, डाळ 80 रुपये किलो झाली. अरे पण काल हॉटेलमध्ये गेला, तू 80 रुपयाची डाल फ्राय मागवली आणि थोडंसं जास्त झालं म्हणून टाकूनही दिलंस. त्यामुळे कुठेतरी हा मध्यम वर्ग जो आहे की जो एकेकाळी या देशातला गिरणी कामगार असेल, या देशातला शेतमजूर असेल, या देशातला जो गोरगरीब वर्ग आहे, त्याची संदर्भातली जी आंदोलनं होतं त्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक होता, तो आज तशा पद्धतीने सहानुभूतीपूर्वक राहिलेला नाही. आणि हा उच्च मध्यम वर्ग करतोय काय, तो ह्या देशातला श्रीमंत, अतिश्रीमंत जो वर्ग आहे त्याच्याशी कुठेतरी स्वतःला जोडण्याचा आता प्रयत्न करायला लागलेला आहे. आणि त्यामुळे झालंय असं की सरकारला हे, त्याच्या सरकारच्या पथ्यावर पडणारी ही गोष्ट आहे. कारण हा जो बोलका वर्ग आहे, जो मध्यम वर्ग आहे, जो फेसबुकवर प्रतिक्रिया देतो, ट्विटरवर प्रतिक्रिया देतो, सोशल मीडियाच्या अन्य माध्यमातून प्रतिक्रिया देतो, त्यांना खुश करणारी धोरणं घ्यायची. कारण मुळात जे कोणी भांडवलदार असतील, जे कोणी श्रीमंत वर्गातले लोक आहेत, त्यांच्याशी अनुकूल अशी धोरणं सरकार यापूर्वी सुद्धा घेतच होतं. म्हणजे मुंबईतल्या गिरण्यांची जमीन ही कशा पद्धतीने विकली गेली हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यावेळेला मध्यम वर्गाची सहानुभूती ही गिरणी कामगारांच्या आंदोलनाला होती. आज तशी कामगारांना सहानुभूती नाही. म्हणजे रेल्वेच्या मोटरमननी संप केला किंवा बेस्टच्या कामगारांनी संप केला किंवा महापालिकेच्या सफाई कामगारांनी संप केला तर मध्यमवर्गीय त्यांना शिव्या देतो, त्याच्याबद्दल नाराजी व्यक्त करतो. त्याचं म्हणणं असतं की हे शहर तुम्ही बंद पाडलेलं आहे, माझ्या दैनंदिन जे काही माझं दिनचर्या आहे त्याच्यामध्ये व्यत्यय आणलेला आहे. आणि त्यामुळे कुठेतरी हा जो काही एक बदल झालेला आहे गेल्या 20 वर्षामध्ये, हे एक मला असं वाटतं की खूप मोठं आव्हान आहे. दुसरं असं झालेलं आहे की तफावत खूप वाढलेली आहे. म्हणजे शहरामध्ये एक श्रीमंत वर्ग तयार झालेला आहे आणि दुसरीकडे आपल्याला असं दिसतं की ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये खूप गरीब वर्ग आहे. केंद्रातलं हे जे UPA एक सरकार आहे त्याच्यामध्ये डावे पक्ष होते आणि त्या डाव्या पक्षांच्या दबावाखाली एक असा अहवाल, सेन कमिटीचा अहवाल तयार केला होता आणि त्यांचं असं म्हणणं होतं की देशातल्या 70% लोकांची दिवसाला फक्त 20 रुपये खर्च करण्याची क्षमता आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला असं दिसतं की शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर लग्न असतील, समारंभ असतील, याच्यासाठी होणारी उधळपट्टी आपल्याला दिसते. आणि त्याच वेळी देशामध्ये कुठेतरी 20 रुपये दिवसाला खर्च करू शकेल एवढी क्षमता असलेला असा एक मोठा वर्ग आहे आणि त्याच्याकडे आता आपलं पूर्ण दुर्लक्ष झालेलं आहे. त्यामुळे होतंय असं की धोरणं ठरवताना, कायदे करताना, निवाडे देताना आणि वृत्तपत्र म्हणून कुठेतरी ते म्हणजे वृत्तपत्र त्यांची बाजू मांडताना सुद्धा कुठेतरी ह्या तफावतीमुळे एक ओढाताण ह्या सर्व स्तंभांची होते. म्हणजे एकीकडे हा मध्यम वर्ग आहे जो आपल्याला स्वतःला भांडवलदारांशी किंवा जो अतिश्रीमंत वर्गाशी जोडू पाहतोय आणि दुसरीकडे हा जो कुणी खालचा वर्ग आहे ज्याची आर्थिक क्षमता नाही, जो अत्यंत पिचला गेलेला आहे, जो खूप दारिद्र्यात आहे, त्याच्याशी संदर्भातल्या आंदोलनांना पुन्हा मध्यम वर्गाचा सपोर्ट राहिलेला नाही. आणि अशी एक विसंगती या संपूर्ण ह्याच्यामध्ये तयार झालेली आहे. आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की त्याचा परिणाम असा की मतांचं प्रमाण घटत आहे, लोकांमध्ये एक निराशावाद आहे. मी मगाशी म्हटलं तरी भ्रष्टाचार आहे हो सगळा वाढलेला आहे, त्यामुळे मी मतदानालाच जाणार नाही, हा असं मध्यम वर्ग म्हणतो. गोरगरीब वर्ग जो आहे तो त्याच्या पद्धतीने त्याला जसं जमेल तशा पद्धतीने मतदान करतो, पण त्याचा दबाव गट नाही आहे. आणि त्यामुळे अत्यंत 35-40% मतांच्या आधारावरती सरकारं येत आहेत. ती आघाडीची सरकार आहे. ती आघाडीची सरकार आंतरविरोधाने पोखरलेली असल्यामुळे पुन्हा एकदा जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण होत नाहीत आणि त्यामुळे पुन्हा एकदा मतांचं प्रमाण घटण्यामध्येच त्याचा परिणाम आपल्याला दिसतो. आणि असंच हे जर समजा चक्र सुरू राहिलं आणि आपल्याला मी म्हटलं तसं काही समाज घटकांची जर आपण दखलच घेणं सोडून दिलं तर होईल असं की या देशामध्ये नक्षलवाद आहे, दहशतवाद असे प्रश्न आहेत. आणि जर समजा यातला हा वर्ग जो आहे
की ज्यांची या समाजाने दखल घेतली नाही. म्हणजे वृत्तपत्रांनी असं ठरवलं की मार्केट आता मध्यम वर्गाकडे आकर्षित होणार आहे, त्यामुळे मध्यम वर्गाला हवं ते दिलं पाहिजे, आणि त्यांनी खालच्यांची दखल घेतली नाही. नोकरशहानी धोरणं ठरवताना त्या काही घटकांचा विचार केला नाही. आघाडीची सरकार आंतरविरोधाने पोखरली असल्यामुळे लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालं. न्यायव्यवस्थेमध्ये लढायचं तर खूप पैशाचं पाठबळ असायला लागतं, मोठमोठ्या व्यक्तींचं, ते शक्य झालं नाही. तर मग नक्षलवाद आणि दहशतवादाचा धोका आहे, आणि याच्याकडे जर समजा देशातल्या गोरगरीब पिसलेल्या जनतेतले तरुणांचा ओघ वाढला तर देशासमोर हे फार मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे आत्ता जे आपण ह्या आघाडीच्या सरकारच्या सगळ्या म्हणजे एक दुष्टचक्रामध्ये जो अडकलेला आहोत, त्याच्यातून जर हा देश बाहेर पडला, त्यामुळे आता आपल्याकडचं तर मतदानाची वेळ निघून गेलेली आहे, पण कुठंतरी एक स्थिर सरकारसाठी मतदान हे ज्या दिवशी या देशामध्ये होईल, आणि ज्या दिवशी खरोखर प्रत्येकाला असं वाटेल की मतदान मी केलं पाहिजे आणि ह्या चक्रातून कुठेतरी देश सोडवला पाहिजे, आणि एक थोडीशी मध्यम वर्गामधली थोडीशी जी गमावलेली सेन्सिटिव्हिटी आहे ती कुठेतरी वाढली पाहिजे. आणि जी काही आंदोलनं चळवळी ज्या काही चालतात गोरगरिबांसाठी, समाजातल्या दुर्बळ घटकांसाठी, त्याला कुठेतरी पाठबळ, निदान नैतिक पाठबळ, मानसिक पाठबळ हे केलं पाहिजे, देण्याची गरज आहे. आणि खरोखर हा आघाडीच्या सरकारचा जो हा एक दुष्टचक्रामध्ये आपण देश सापडलेला आहे, त्याच्यातून कुठे जर आपण बाहेर पडलो तर मला वाटतं असं आहे की लोकशाही समोरचं एक मोठं आव्हान दूर होईल, आणि मला असं वाटतं की भवितव्य लोकशाहीचं पुन्हा एकदा उज्ज्वल होईल. आपण मला इथं बोलण्याची संधी दिली, मी माझ्या कुवतीनुसार माझं मनोगत व्यक्त केलेलं आहे. आपले मी आभार व्यक्त करतो.